बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमारे विमला बापर कुमारे विमला सर्व सुखाचे आगर बापर कुमारे तो हा माधव बरवा बरवा हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम ब्रह्मरस घे काढा जेने पिडा देने पिडा बारला ब्रह्मरसा घे काढा तेरे पिडा बारला तिने पिडा देने पिडा बारला ब्रह्मरसा घे काढा देने पिडा बारला देने पिडा बारला देने पिडा बारला ब्रह्मरसा घे काढा देने पिडा बारला देने पिडा बारला तिने पिडा पद्यनामा विठोबाचे पद्यनामा विठोबाचे पद्यनामा विठोबाचे पद्यनामा विठोबाचे पद्यनामा विठोबाचे अनेक वाचे अनेक वाचे पद्यनामा विठोबाचे अनेक वाचे अनेक वाचे सेवी अनेक वाचे सेवी भवरोग अनेक काही सुलभ अनेक काय सुलभ अनेक काय सुलभ भावर पाद नावार पाद नावार पाद अनेक काय सुलभ पद्यनामा विठोबाचे पद्यनामा विठोबाचे पद्यनामा विठोबाचे नाम विठोबाचे पद्यनामा विठोबाचे अनेक वाचे अनेक वाचे पद्य नाम विठोबाचे अनेक वाचे सेवी अनेक वाचे सेवी अनेक वाचे सेवी तुका म्हणे नोई बाबा अनेक कदा भुताने अनेक कदा भुताने अनेक कदा तुका म्हणे नोहे बाबा अनेक कदा भुताने भुताने अनेक कदा भुताने म्हणे नवे बाधा म्हणे नवे बाधा म्हणे नवे बाधा म्हणे नवे बाधा भूताचे अनेक कदा भूताचे तुका म्हणे नवे बाधा अनेक कदा भुताने अनेक कदा भूताचे
अनेक कदा विभाचे पथ्ये नाम विठोबाचे पद्य नाम विठोबा ओ पथ्ये नाम विठोबाचे नाम विठोबाचे अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी पद्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी अनेक वाचे न सेवी अनेक वाचे न ये विठोबा ये विठोबा जय जटोबार कुमारी जय जटोबार कुमारी जटोबार कुमारी जय जटोबार कुमारी जय जटोबार कुमारी जटोबार कुमारी सगे काढा ब्रह्मरस घे ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वावेद तेने पिडा वारेला पद्मना विठोबाचे पद्मना जिन पिडा वाडेल जिन पिडा वारेल पद्य नाम विठोबाचे पद्य नाम विठोबाचे वाह क्या बात है वाह वाह अनेक वाचे न सेविक अनेक ये अनेक वाचे न सेविक अनेक वाचे न सेविक अनेक
आणि वाचन सेविका पद्य नाम विठोबाचे वाह नाम विठोबाच वाह विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे आनिक वाचेन सेवी भवरोगा ऐसे जाय आनिक काय शुल्लके पथ्य नाम विठोबाचे आनिक वाचेन सेवी तुका म्हणे नोहे बाधा नोहे बाधा आनिक कदा भूतांची पथ्य नाम विठोबाचे आनिक वाचेन सेवी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल 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 यांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे आदिकरण हॅलो तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू वाह प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नम हरी बोल पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या रे चरण संतासिया वाह दुसरे चरण संतासिया हे त्यांच्या कृपा
कृपाधार पांडुरंगा करू प्रथमान म्हणे दुसरे चरण संतासिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मरस घे काढा जेने पिडा वारेल नाम विठोबाचे आनिक वाचे न सेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सुंदर असा 4 चरणाचा अभंग आहे. आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे मौजे मेडत या ठिकाणी आपण हा अतिशय सुंदर आणि भव्य असा भैरवनाथ जयंती उत्सव वर्ष 4थे कितवं वर्ष आहे 7वं वर्ष आहे. ओके ते 7व्या वर्षाचे आणि या 7व्या वर्षामध्ये आजची या ठिकाणी ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. आणि या सेवेनिमित्त कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अतिशय प्रासादिक सुंदर आणि तुम्हा सर्वांना एक मार्गदर्शक असा सुंदर अभंग आहे. परंतु तत्पूर्वी आपले जे ग्रामदैवत आहे कालभैरवनाथ ज्यांच्या निमित्ताने ज्यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने हा जो कार्यक्रम सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर कालभैरव या नावामध्ये भ म्हणजे भय आणि र म्हणजे रहित. जो भय रहित आहे आणि काळाचं रहस्य पण ज्याला माहित आहे असा हा कालभैरव. आणि हे कालभैरवनाथ काय करतात तर कालभैरवनाथ हे आलेल्या भक्तांची भय नाहीसं करतात, दुःख नाहीसं करतात, व्याधी नाहीशा करतात. खरं तर कालभैरवनाथ हा महादेवांचा एक उग्र अवतार आहे. ते काय करतात अधर्माचा नाश करतात आणि धर्माची स्थापना करून भक्तांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आनंद. आणि म्हणूनच आजच्या कीर्तन सेवेच्या निमित्ताने कालभैरवनाथांना एकदा नमन करूया आणि कीर्तनाची या ठिकाणी सुरुवात करूया. विठ्ठल 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 ब्रह्मरस घे काढा जेने पिढा वारेल. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. आता तुकाराम महाराजांच्या बद्दल काय सांगायचं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकाराम 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 हा तुकाराम 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 बोला तुकाराम 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 नाम घेता कापे यम
घेता कापेयम नाम घेता कापेयम. तेने केला तुकाराम 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 बोला तुकाराम 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 नाम घेता नाम घेता हे तुकाराम तुकाराम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे हा पुरुषार्थन तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ अशी तुकाराम महाराजांची ख्याती होती. नाथ महाराज वर्णन करतात पहा. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. खर तर एखाद्या गोष्टीचा भोगून त्याग करणं ही फार अवघड गोष्ट आहे. हा फार अवघड आहे. काही लोक पहा प्रतिज्ञा करतात. ते म्हणतात की मी गाडीला पायच लावणार नाही, परंतु त्यासाठी आधी गाडी तर मिळाली पाहिजे. परंतु महाराजांच्या बाबतीमध्ये असं नव्हतं बरं का. महाराजांचे प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली. आणि त्यामुळे त्या काळामध्ये 16व्या-17व्या शतकामध्ये महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरलेली होती. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या संत वचनाप्रमाणे बहुजनांचे म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे कल्याण करण्यासाठीच ही संत मंडळी या ठिकाणी अवतरित झाली होती. आणि तुकाराम महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरल्यामुळे दररोजच महाराजांच्या दर्शनासाठी अगदी लांब लांबून लोक त्यांच्याकडे येत होते. त्यामध्ये काही साधक होते, संसारिक होते, परमार्थिक होते. दररोज महाराजांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी गर्दी व्हायची. आणि त्यामध्येच काही साधक महाराजांना काही प्रश्न विचारायचे. आता महाराज म्हटलं ना की सर्वांना लोकांना असं वाटतं की महाराजांना सगळंच कळतं. हा बरोबर ना. महाराज म्हटलं की लोकांना काय वाटतं की महाराजांना सगळंच कळतं. आणि म्हणून काय होतं पहा, महाराजांच्याकडे लोक येतात ना तेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतात. आता आम्ही सुद्धा कीर्तनाच्या निमित्ताने गावोगावी जात असतो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी कीर्तनामध्ये कीर्तनाच्या अगोदर कीर्तनाच्या नंतर वेगवेगळी लोक भेटतात आणि वेगवेगळे प्रश्न विचारतात. त्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न असतात. कोण म्हणतं की महाराज यावर्षी पाऊसच पडला नाही. आणि ते काही आविर्भावामध्ये म्हणत असतात, बोलत असतात, विचारत असतात की असं वाटतं की पाऊस न पडण्याला कारण कोण आहे? महाराजच आहेत की काय? तसे वेगवेगळे प्रश्न असतात. कोण म्हणतं की महाराज काय सांगू, मुलाचं लग्न ठरत नाही, मुलीचं लग्न ठरत नाही. आता मुलाचं लग्न ठरत नाही, मुलीचं लग्न ठरत नाही. व्यवसायामध्ये भरभराट नाही. सर्व देवदेव करतो आम्ही, परंतु घरामध्ये सुख शांती नाही. असे वेगवेगळे प्रश्न
आम्हाला कीर्तनाला गेल्यानंतर लोक विचारत असतात. कारण लोकांना काय वाटतं की महाराजांना सर्वच काही कळतं. आता माझा वैयक्तिक स्वतःचा ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आदी अभ्यास झालेला आहे. म्हणून अशा प्रश्नांना मी काही त्या अनुसंधाने काही उत्तर देऊ शकतो. परंतु एखाद्या अशा ज्यांचा अभ्यासच नाही त्यांना जर असा प्रश्न विचारला तर त्याला काय उत्तर द्यायचं हा एक मोठा प्रश्नच आहे. आणि वेगवेगळे लोक असतात पहा. एका कार्यक्रमामध्ये कीर्तन झाल्यानंतर एक सद्गृहस्थ भेटले. ते म्हणाले, महाराज तुम्ही सांगितलं कीर्तनामध्ये, आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावल. पण ते म्हणतात की महाराज ही तुमची आवड झाली, तुम्हाला या गोष्टीची आवड आहे, परमार्थाची आवड आहे, भजनाची आवड आहे, कीर्तनाची आवड आहे, पण प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या असू शकतात. हा, मी म्हटलं बरोबर आहे, कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात. तर तो म्हणाला तुम्हाला भजनाची कीर्तनाची आवड आहे आणि मला तीर्थाची आवड आहे. म्हटलं मला कशाची आवड आहे? तीर्थाची आवड आहे. हा, म्हटलं असू शकतो, म्हटलं काय हरकत नाही. परंतु मी त्यांना म्हटलं की हे पहा, आमची जी आवड आहे म्हणजे भजना कीर्तनाची, मला वाटलं अजून काही लोकांना समजलं नाही का? त्यांना तीर्थाची आवड आहे, आम्हाला भजनाची आवड आहे. तर मी त्यांना म्हटलं हे पहा, तुमची जी आवड आहे आणि माझी जी आवड आहे किंवा आमची जी आवड आहे यामध्ये फरक आहे. ते म्हणले काय फरक आहे? म्हटलं आमची जी आवड आहे ना, या आवडीला आमच्या घरातल्यांची नव्हे, संपूर्ण गावाची, संपूर्ण राज्याची त्याला मान्यता आहे. आणि त्यामुळेच आम्ही संपूर्ण राज्यभर हे कीर्तनासाठी काय करत असतो? प्रवास करत असतो. परंतु तुमची जी आवड आहे या आवडीला तुमच्या गावची सर सोडा, राज्याची सोडा, गावची सोडा, तुमच्या घरातल्यांची तरी मान्यता आहे का? हा, घरातल्यांची सुद्धा त्या आवडीला काही मान्यता नाही. आणि म्हणूनच त्यावेळेस मला असंच एक वाक्य आठवलं. म्हणून मी त्यांना सांगितलं, जे आता आज या ठिकाणी जर काही लोकांच्या अशा काही आवडीनिवडी असतील तर त्यांनाही मी एक गोष्ट सांगू शकतो कि कितनी भी पावरफुल पी लो, कितनी भी पावरफुल पी लो, आधी रात उतर जाएगी. खरं आहे का हो? नाही, मला तर काय अनुभव नाही. हा, पण ज्यांना अनुभव असेल त्यांना माहिती असेल. पहा, कितनी भी पावरफुल पी लो, आधी रात उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. विठाल विठाल थोडक्यात सांगायचं तात्पर्य की आवडी निवडी अशा असाव्यात की ज्यातून आपलं स्वतःचं कल्याण व्हावं, कुटुंबाचं कल्याण व्हावं. थोडक्यात काय तर पहा, लोक महाराजांच्याकडे येतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात. एकदा महाशिवरात्रीच्या निमित्तानं, जर तुम्ही ऐकलं असेल, सद्गुरू गगनगिरी महाराज, तुम्ही नाव ऐकलं असेल पहा, गगनगिरी महाराज यांचे एक पट्ट शिष्य म्हणू शकतो आपण, एक गगनानंद स्वामी. त्यांचा मुंबईमध्ये एक मनोरी म्हणून एक बेट आहे समुद्रामध्ये पहा. जर तुम्ही कधी ऐकलं असेल, जे कोण मुंबईला जातात त्यांना माहीत असेल कदाचित, मुंबईमध्ये मनोरी नावाचं एक बेट आहे आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा भव्य दिव्य असा गगनानंद स्वामी यांचा एक आश्रम आहे. आणि त्या आश्रमामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्या ठिकाणी भजन करण्याची एक संधी आम्हाला मिळालेली होती. आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर अतिशय सुंदर असा तो प्रोग्राम, तो सोहळा महाशिवरात्रीचा. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की लोक भेटतात, वेगवेगळे प्रश्न विचारतात, त्या ठिकाणी थोडं चिंतनही होत असतं. तर त्या ठिकाणी मला एक पोलीस ऑफिसर भेटले पहा, जे महाराष्ट्र पोलीसमध्ये मुंबई या ठिकाणी एका मोठ्या पदावर कार्य करत होते.
तर ते म्हणाले, महाराज आजपर्यंत मी अनेकांना माझ्या मनात सतत एक प्रश्न म्हटले असतो, तो मी विचारत असतो, परंतु मला त्या प्रश्नाचं काही उत्तर मिळालेलं नाही. मला असं वाटतं तुम्ही जर त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकला तर बरं होईल म्हटलं. तर मी म्हणालो, काय प्रश्न आहे? तर ते मला सांगू लागले. ते म्हणतात की महाराज, भगवान विष्णूंनी आजपर्यंत या पृथ्वी तलावर अनेक वेगवेगळे अवतार घेतले आणि या अवतारामध्ये ते म्हणतात की वेगवेगळे अवतार आहेत. तसाच तुमचा हा पांडुरंगाचा अवतार हा सुद्धा कोणाचा आहे? हो, महाविष्णूंचाच आहे. मग ते म्हणतात महाविष्णूंचे जेवढे काही अवतार झाले त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, तर मी बारकाईनं म्हणले त्याचा अभ्यास केला आणि मी पाहिलं, म्हणले सगळ्यांच्या मंदिरामध्ये मी गेलो आणि सगळ्यांच्या मूर्ती मी पाहिल्या, त्यांचं दर्शन घेतलं डोळाभरून आणि पाहिलं तर प्रत्येक विष्णूच्या अवतारामध्ये त्यांचं काही ना काहीतरी शस्त्र म्हटले असतं. जसं की म्हटले प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये भगवान विष्णूंचा जो अवतार आहे प्रभू रामचंद्रांचा, त्याच्यामध्ये त्यांचं शस्त्र काय होतं? धनुष्यबाण. तर ते म्हणतात की पहा, प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये त्यांचं शस्त्र आहे धनुष्यबाण. भगवान श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये त्यांचं शस्त्र आहे सुदर्शन चक्र. प्रत्येक अवतारामध्ये काही ना काहीतरी शस्त्र आहे. आत्ता जो एक नवीनच एक मूव्ही रिलीज झालेला आहे भगवान विष्णूंच्या अवतारावरच, कुणी पाहिला आहे का? नरसिंहा. तो नरसिंहाचा जो अवतार झाला विष्णूंचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे शस्त्र होते. पहा, ती वाघ नखे हे त्यांचं शस्त्र. प्रत्येक अवतारामध्ये काही ना काहीतरी शस्त्र आहे. हा म्हटलं, मग तुमचा प्रश्न, तुमचं म्हणणं काय आहे? तर ते म्हणतात, महाराज मला एवढाच प्रश्न, एवढंच माझी शंका आहे, मग पंढरपूरचा जो पांडुरंग, जो महाविष्णूचा अवतार आहे, त्याचं शस्त्र काय, त्याच्याबद्दल तुम्ही जरा मला मार्गदर्शन करा म्हटलं. त्याच्यावर थोडासा प्रकाश टाका. आता मला सुद्धा फार आश्चर्य वाटलं बरं का, कारण आम्ही सुद्धा पंढरपूरला, आम्ही आणि तुम्ही सुद्धा पहा, आपण सर्व वारकरी मंडळी पंढरपूरची वारी करत असतो. प्रत्येक गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे. आम्ही तर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पुजारी आहोत. आम्ही पांडुरंगाची पूजा करत असतो. आता या ठिकाणी जेवढे काही टाळकरी आपण इतक्या वर्ष वारी करतो, पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतो, आपल्या तरी मनामध्ये असा कधी प्रश्न आला का हो की पांडुरंगाचं शस्त्र काय? तर मलाही मोठा प्रश्न पडला, आता काय उत्तर द्यायचं. परंतु ते म्हणतात ना, चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवितो हरी. परीक्षा घेणाराही तोच आहे आणि उत्तर देणाराही तोच आहे. आणि त्यावेळेस मला जे काही सुचलं, जे मला अंतर मुखातून जे स्फुरलं, ते मी त्यांना सांगितलं. मी त्यांना म्हणालो, आता ते साहेब होते पहा पोलीस डिपार्टमेंटमध्ये. मी म्हटलं, साहेब तुम्ही काय सांगितलं की महाविष्णूंचे वेगवेगळे अवतार झालेले आहेत आणि या वेगवेगळ्या अवताराचं एक प्रयोजन आहे. कारण स्वतः भगवंत सांगतात, भगवंतांच्या अवताराचं प्रयोजन काय आहे, तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. अधर्माचा नाश करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान विष्णू अवतार घेत असतात या पृथ्वी तलावर. प्रभू रामचंद्रांचा जो अवतार झाला त्यावेळेस अधर्माचा म्हणजे कुणाचा नाश करायचा होता? प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये कुणाचा नाश केला? रावणाचा नाश केला. रावणाला मारण्यासाठी काय लागलं होतं त्या ठिकाणी? धनुष्यबाणाची आवश्यकता होती. म्हणून भगवंत धनुष्यबाण घेऊन त्या ठिकाणी आले. भगवान कृष्णाच्या अवतारामध्ये कुणाचा नाश करायचा होता? कंसाचा नाश करायचा होता. अनेक त्या ठिकाणी जे राक्षस त्यांना मारायचं होतं आणि म्हणून भगवान विष्णूंनी कृष्णाच्या अवतारामध्ये सुदर्शन चक्र या शस्त्राचा वापर केला. तर त्यांना मी एवढंच सांगितलं की साहेब, हे भगवान विष्णूंचे जे वेगवेगळे अवतार झालेले आहेत हे अधर्माचा नाश करण्यासाठी झालेले आहेत आणि असुरांचा संहार करण्यासाठी झालेले आहेत. आणि त्या असुरांचा नाश करण्यासाठी भगवंताला कोणत्या ना कोणत्या शस्त्राची गरज होती आणि म्हणून प्रत्येक अवतारामध्ये वेगवेगळी शस्त्र घेऊन त्या ठिकाणी भगवंत आलेले आहेत. परंतु पंढरपूरचा जो अवतार आहे विष्णूंचा,
जो पांडुरंगाचा अवतार आहे तो धर्माची स्थापना करण्यासाठी नव्हे, या अधर्माचा नाश करण्यासाठी नव्हे, तर तो एकमेव असा अवतार आहे की जो कुणासाठी आहे तर युगे 28 विठेवरी उभा, वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म. पहा, तो एकमेव असा अवतार आहे. तो कुणासाठी आलेला आहे? तो तुम्हा भक्तगणांसाठी भाविकांसाठी उभा, भाविकांसाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी. विठू विठू कैवल्याचा गाभा, विठो वाह, कैवल्याचा गाभा, ओ भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा. ओ भाविकासाठी उभा, भाविकासाठी भाविकासाठी युग दानी सानी दपम गरे सा, युगे दाली अट्टावीस, युगे दाली अट्टावीस, युगे दाली अट्टावीस, युगे दाली अट्टावीस, अजूनी तो युगे दाली अट्टावीस, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा. हा पंढरपूरचा पांडुरंगाचा अवतार आहे. तो हा तुम्हा भक्त कल्याणासाठी आहे, भक्तांच्या भेटीसाठी आहे. आणि म्हणूनच भगवंताचा जो पांडुरंगाचा अवतार आहे त्याला कोणतंही शस्त्र नाही, त्याला शस्त्राची गरज नाही, कारण तो भक्ताच्या भेटीसाठी आलेला आहे. तर हे उत्तर त्या ठिकाणी दिलं. सांगायचं तात्पर्य एवढंच की वेगवेगळे प्रश्न महाराजांना विचारले जातात. तुकाराम महाराजांच्याकडे जे काही साधक येत असतात दर्शनासाठी, ते सुद्धा वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या शंका घेऊन त्यांच्याकडे येत असतात. आणि त्यातीलच काही साधक महाराजांच्याकडे आले आणि ते महाराजांना म्हणतात की महाराज, आम्ही या संसाराने खूप त्रासलेलो आहे म्हटलं. कारण संसार दुःख मूळ, चहूकडे विश्रांती नाही. नाही कोठे रात्रंदिवस संसारामध्ये सुख आहे का हो? सुखाचा विचार नाही कोठे, हो सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधावरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. सुख बांधावरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही
सुखाचा विचार नाही कोठे. संसारामध्ये सुख आहे का हो? सुख आहे का? सुख आहे बरं का. हा, जर सुख नसतं तर मग एवढं सर्व काही आपण या संसारामध्ये, या मायाजाळामध्ये पडलो असतो का? काही लोक सांगतात, पहा सर काय सांगू तुम्हाला, दिवसभर म्हटलेस कुटुंबासाठी रात्रंदिवस भागमभाग चालू आहे, परंतु जेव्हा संध्याकाळी घरी येतो परत, तेव्हा घरी आल्यानंतर जो माझा लहान मुलगा आहे ना, तो जोरात दरवाजातूनच बघतो की बाबा आलेत. मग काय करतो तो? तिथूनच जोरात हाक देतो, बाबा. एवढी हाक ऐकल्याबरोबर म्हणतो पूर्ण दिवसभराचा शीन नाही होतो का हो? हा, होतो ना. म्हणजे संसारामध्ये सुख आहे का? हा, संसारामध्ये सुख आहे, पण किती आहे याचं महाराज उत्तर देतात. सुख पाता देवा पाडे, दुःख पर्वताये वरे, दुःख पर्वताये वरे, दुःख पर्वताये वरे. हे सुख पाता पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाता देवा पाडे, दुःख पर्वताये वरे, ओ दुःख पर्वताये वडा, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. सुख पाहता जवा पाडे, दुःख जवा पाडे. जवसा एवढं काय आहे? सुख आहे, परंतु दुःख पर्वताये वडे. आणि त्यामुळे अशा संसाराने त्रस्त झालेले काही साधक तुकाराम महाराजांच्याकडे आले आणि ते महाराजांना विचारतात, त्यांना विनवणी करतात, त्यांना सांगतात की आम्हाला या संसार दुःखातून सोडवा. आणि मला असं वाटतं की खरंच त्या साधकांचं महत्भाग्य की त्यांना आपला प्रश्न विचारण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज भेटले. हा, खरंच ते साधक भाग्यवान आहेत. आपल्याला आपला प्रश्न विचारण्यासाठी लहानपणी आपण प्रश्न विचारायचो, परंतु कुणाला विचारायचो आपण? घरातील थोरा मोठ्यांना विचारायचो, किंवा शाळेमध्ये आपण आपल्या गुरुजींना प्रश्न विचारायचो. परंतु बऱ्याच वेळा पहा, लहान मुलांचे जे प्रश्न असतात ना, ते प्रश्न सुद्धा कसे असतात हो? लहान मुलांचे प्रश्न कसे असतात? गमतीशीर असतात, विचित्र असतात. त्यांना काय उत्तर द्यायचं हा सुद्धा एक मोठा प्रश्न पडतो. आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा अल्बम पाहणारी एक छोटीशी मुलगी काय करते पाहते? आई वडिलांच्या लग्नाचं काय पाहत आहे? अल्बम, फोटोचा अल्बम पाहणारी एक मुलगी एक 5 मिनिटावर का ते सर्व फोटोचा पूर्ण अल्बम पाहते. आणि फोटो पाहत असताना सुरुवातीला तिला फार आनंद होतो, म्हणतो काय छान, म्हटले आई बाबा सुंदर असे कपडे घातलेले आहेत, मेकअप केलेला आहे वगैरे वगैरे, तिला फार आनंद होतो सुरुवातीला. परंतु काही क्षणामध्ये ना ती रडायला सुरुवात करते. मग आई येते, आई म्हणते अगं काय झालं? म्हटले तू का रडतेस बेटा? तर तिचा प्रश्न काय आहे पहा. ती म्हणते आई संपूर्ण अल्बम पाहिलं, म्हटलं सगळ्यांचे फोटो आहेत, पण माझाच फोटो का नाही त्याच्यात? हा प्रश्न कुणाचा आहे? त्या मुलीच्या आपल्या आई वडिलांना प्रश्न आहे. आता काय उत्तर द्यायचं अशा प्रश्नाला? तसे वेगवेगळे प्रश्न असतात. परंतु या ठिकाणी पहा, नाही बऱ्याच वेळा पहा, लहान मोठी माणसं घरातील लहान मुलांना एकच उत्तर देतात. ते म्हणतात बाळा तुला पुढे मोठे झाल्यानंतर तुला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर असं एकमेव उत्तर आपण अनेक वेळा आपल्या लहान मुलांना देत असतो. कधी कधी गुरुजी सुद्धा शाळेमध्ये असे उत्तर देतात की हा तुला पुढे कळेल किंवा पुढच्या वर्गामध्ये गेल्यानंतर कळेल. परंतु या ठिकाणी पहा, खरंच त्या साधकांचं महत्भाग्य की त्यांना आपला प्रश्न विचारण्यासाठी कोण भेटले? जगद्गुरु संत तुकाराम महाराज भेटले. आणि या ठिकाणी मला असं वाटतं की त्या साधकांचं भाग्य त्या अर्जुनासारखं आहे पहा. कारण अर्जुनाला सुद्धा आपला प्रश्न विचारण्यासाठी कोण भेटले होते? जगत गुरु भगवान श्रीकृष्ण.
अर्जुनाचा एक साधा सरळ प्रश्न होता पहा. काय प्रश्न होता की त्या कुरुक्षेत्रावर माझ्या समोर जे उभे आहेत ते कोण आहेत? ते माझेच बांधव आहेत आणि त्यांच्याबरोबर युद्ध करणं हे धर्माच्या पक्षात मोडतं की अधर्माच्या? हा एक साधा सरळ प्रश्न होता अर्जुनाचा भगवान श्रीकृष्णांना. मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे उत्तर दिलं ते एका वाक्यामध्ये नव्हतं पहा. ते उत्तर देण्यासाठी त्या कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णांनी अर्जुनाला काय सांगितली हो? ती भगवत गीता सांगितली, जी आज तुम्हा सर्वांना मार्गदर्शक ठरते. कारण एवढी मोठी गीता सांगण्याचं कारण असं होतं, कारण की त्या भगवान श्रीकृष्णांच्या अंतःकरणामध्ये आपल्या शिष्याबद्दल, अर्जुनाबद्दल काय होती? कळकळ होती, तळमळ होती. आणि अशीच तळमळ गुरुच्या अंतःकरणामध्ये शिष्याबद्दल असेल तर मग त्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जातं. प्रस्तुत अभंगामध्ये सुद्धा जेव्हा साधक महाराजांना विचारतात की महाराज आम्हाला या संसार दुःखातून सोडवा, तेव्हा या अभंगामध्ये तुकोबाराय एका वैद्याच्या भूमिकेतून, वैद्य म्हणजे डॉक्टर, तुकाराम महाराज या अभंगामध्ये आलेल्या साधकांना एका डॉक्टरच्या भूमिकेमधून त्याला एक उत्तर देतात, त्याला एक औषध सांगतात. आता पहा, जे पेशंट असतात, जे रोगी असतात किंवा जे पेशंट असतात, त्या पेशंटला कोणतं औषध मिळणार हे कशावर अवलंबून असतं पहा? ते कोणत्या डॉक्टरला भेटले त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं की पेशंटला कोणतं औषध मिळणार. कारण डॉक्टरांचे सुद्धा 2 प्रकार आहेत पहा. डॉक्टरांचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार असा आहे की जो पेशंट आहे, पेशंटचा जो आजार आहे तो लगेच बरा झाला पाहिजे. काही डॉक्टरांचा प्रकार असा आहे की त्या पेशंटचा आजार आहे ना लगेच बरा झाला पाहिजे, भले परत त्याला तो आजार झाला तरी काय हरकत नाही. तर असा एक प्रकार आहे डॉक्टरांचा. आणि दुसरे डॉक्टर असे आहेत की रोग बरा होण्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु त्या रोग्याला तो आजार पुन्हा होऊ नये. आता पेशंटला कोणतं औषध मिळणार हे कशावर अवलंबून आहे? तर त्याला तो रोग पुन्हा होऊच नये. तुकाराम महाराजांच्या बाबतीत हेच आहे की तुकाराम महाराजांचा स्वभाव असा होता की तुकाराम महाराजांना तुम्ही किती साधा प्रश्न विचारा तरी सुद्धा ते त्याला असं उत्तर द्यायचे की पुन्हा त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न किंवा अशा प्रकारची व्याधीच होऊ नये. असा स्वभाव कोणाचा होता? तुकाराम महाराजांचा होता. एकदा काय झालं, कडूस हे गाव आहे पहा, देहूपासून जवळच एक कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूसमध्ये गंगाराम बुवा मवाळ राहत होते आणि त्या गंगाराम बुवा मवाळांची म्हैस चुकली आणि ती म्हैस चुकली असताना ती शोधत 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 ते गंगाराम बुवा मवाळ भंडारा डोंगरावर पोहोचले आणि त्या भंडारा डोंगरावर त्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज भजन करत होते पहा. आणि गंगाराम बुवा मवाळ काय शोधतायत? म्हैस शोधतायत. आणि ते शोधता शोधतात महाराजांच्याकडे आले आणि महाराजांना विचारतात, अहो महाराज माझी म्हैस पाहिली का? म्हटले कुठे? प्रश्न काय आहे? माझी म्हैस पाहिली का? आता गंगाराम बुवा मवाळांना सुद्धा कळालं पाहिजे होतं की आपण कुणाला काय प्रश्न विचारत आहोत. कारण तुकाराम महाराजांना कोणाच्या म्हशी कुठे गेल्या आणि कोणाच्या म्हशी कुठून आल्या एवढंच जर पाहायचं होतं तर मग देहूगाव सोडून या ठिकाणी भंडारा डोंगरावर याची गरज होती का? परंतु गंगाराम बुवा मवाळ ते संसारिक आणि त्या म्हशीच्या शोधामध्ये त्यांना भान राहिलं नाही. ते महाराजांना विचारतात की महाराज माझी म्हैस पाहिली का? आता या प्रश्नाला तुकाराम महाराज त्यांना काय उत्तर देतात पहा, जे उत्तर ते नेहमीच आपल्या घरामध्ये आपल्याला बायकोला सुद्धा देत होते. ते गंगाराम बुवा मवाळांना म्हणतात की अहो बुवा, म्हैशीसाठी तुम्ही एवढा प्रयत्न करताय म्हटलं, म्हैस शोधण्यासाठी, असाच प्रयत्न जर तुम्ही भगवंताला शोधण्यासाठी केला असता ना म्हटलं तर तुम्हाला साक्षात भगवंत भेटले असते. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल
जसं मी सांगितलं की आलेल्या साधकांना पुन्हा तो प्रश्नच निर्माण होऊ नये, ती व्याधीच होऊ नये म्हणून तुकाराम महाराज एका डॉक्टरच्या भूमिकेतून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई ब्रह्मरस घेई काढा, 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 जेने पीडा वारेला, जेने पीडा वारेला, जेने पीडा वारेला, सत्य नाम विठोबाचे, सत्य नाम विठोबाचे, जेने पीडा वारेल, जेने पीडा वारेल, जेने पीडा वारेल, सत्य नाम विठोबाचे, सत्य नाम विठोबाचे. ब्रह्मरस घेई काढा, जेने पीडा वारेल, जेने पीडा वारेल, जेने पीडा वारेल, ब्रह्मरस घेई काढा, जेने पीडा वारेल, जेने पीडा वारेल, जेने पीडा वारेल. ब्रह्मरस घेई काढा. प्रथम चरणामध्ये आलेल्या साधकांना ते एक औषध सांगतात. ते काय म्हणतात? ब्रह्मरस घेई काढा, जेने पिडा वारेल. खरं तर आलेल्या साधकांचा एक वेगळाच प्रश्न होता, परंतु महाराज त्या प्रश्नावर त्याला एक औषध सांगतात. ते म्हणतात ब्रह्मरस घेई काढा, जेने पिडा वारेल. तुम्ही ब्रह्मरसाचा काढा घ्या, जेने पिडा वारेल. तुमच्या ज्या काही पिडा आहेत, अडचणी आहेत, त्या सर्व दूर होतील. परंतु कोणतंही औषध जर आपण घेत असेल आणि जर घ्यायचं म्हटलं तर पहा, त्या औषधाच्या बरोबरच काही पथ्य सुद्धा डॉक्टर आपल्याला सांगतात. कोणतंही औषध जर घ्यायचं म्हटलं तर त्या औषधाबरोबर काय असतं? काही पथ्यही असतात. त्यामुळे पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं? औषध सांगितलं. आणि दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं? पद्मनाम विठोबाचे, हो पद्मनाम विठोबाचे, हो पद्मनाम विठोबाचे, पद्मनाम विठोबाचे, हो पद्मनाम विठोबाचे, पद्मनाम विठोबाचे.
वाचन सेवी अनेक वाचन सेवी अनेक वाचन सेवी हो पथ्यनाम विठोबाचे विठोबाचे पथ्यनाम विठोबाचे हे अनेक वाचन सेवी 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 पथ्य नाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे विठोबाचे विठोबा पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचेन सेवी. पहिल्या चरणामध्ये औषध सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये पथ्य सांगितलं. पथ्य नाम विठोबाचे, विठोबाचं नामचिंतन करा. अनेक वाचेन सेवी. आणि हे पहा, एखादा आजार बरा होण्यासाठी एखाद्या वेळेस औषध चुकलं तरी चालेल, परंतु पथ्य सुटता कामा नये. बरोबर का? कारण आजार किंवा व्याधी कशामुळे होते हो? औषध न घेतल्यामुळे आजार होतो का पथ्य न पाळल्यामुळे आजार होतो? बरोबर ना? आजार कशामुळे होतो? औषध न घेतल्यामुळे आजार होत नाही. पहा, आजार होत असतो कारण आपण काय करतो? पथ्य पाळत नाही. जसं की ज्याला शुगरचा त्रास आहे, तो पथ्य पाळतो, दिवाळीमध्ये लाडू करंजे खातो. अलग लक्षात? थोडक्यात काय तर पथ्य पाळणं महत्वाचं आहे. पथ्य नाम विठोबाचे. एखाद्या वेळेस औषध चुकलं, हा कधीतरी बरं का, कधीतरी एखाद्या वेळेस औषध चुकलं तरी चालेल, परंतु पथ्य सांभाळलं पाहिजे. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचेन सेवी. आणि यामध्ये गंमत आहे. पहा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण जे औषध घेतो ना, औषध आपण कशाने घेतो? औषध कशाने घेतो? हा बोला, औषध कशाने घेतो? सॉरी, हा माझी भाषा कळते का हो? नाही, मराठीतच बोलत आहे. आपण औषध कशामुळे घेतो बाळा? कशाने घेतो औषध आपण? चमच्याने घेतो का? हा, चमच्याने औषध घेतो, पण ते हा तोंडातच घेतो ना, तोंडाने घेतो औषध. आता औषध हे आपण तोंडानेच घेत असतो, आणि पथ्य कशाला असतं मग? हा, तोंडालाच असतं ना. जसं मी सांगितलं की अरे माझा एक अवघड प्रश्न होता का काय? नाही, मराठीच भाषा आहे. पहा, म्हणजे मी तसं सातारा जिल्ह्यामध्येच माझं गाव आहे पहा, आणि आता पुण्यामध्ये वास्तव्य आहे. आणि मेळदमध्ये पहा, मेळदमध्ये माझं जेव्हा पहिलं कीर्तन झालं होतं तेव्हा मी 4थीला होतो. हां, त्या या ठिकाणी 1-2 व्यक्ती आहेत ज्यांनी त्यावेळेस मला पाहिलं होतं. आम्ही 4थीला असताना मेळद गावामध्ये माझं कीर्तन झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 25 वर्षानंतर हा या ठिकाणी योग आलेला आहे कीर्तनाचा. आणि सातारा जिल्ह्यातील पुणे या ठिकाणी वास्तव्य आहे. मराठीच भाषा आहे माझी मातृभाषा. आत्तापर्यंत चाललेलं कीर्तन मला वाटतं तुम्हाला सर्वांना समजलं असेल. तर प्रश्न असा आहे की पथ्य जे आहे किंवा औषध आपण तोंडानेच घेत असतो, आणि पथ्य सुद्धा कशाला असतं? तोंडालाच असतं. परंतु या अभंगामध्ये महाराजांनी जे औषध सांगितलेलं आहे आणि जे पथ्य सांगितलेले आहे, या ठिकाणी पथ्य कशाला आहे? पथ्य नाम विठोबाचे. या ठिकाणी जे पथ्य सांगितलेलं आहे ना, हे तोंडासाठी आहे, मुखासाठी आहे पा. आणि जे औषध आहे ते कशासाठी आहे? ते याच्यासाठी नाही, मुखासाठी नाही, तोंडासाठी नाही. ते कशासाठी आहे? ब्रह्मरस घेई. कोणता ब्रह्मरस आहे? तर साधू संतांच्या संगतीमध्ये लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने, सेऊ ब्रह्मरस आवडीने, शिव ब्रह्मरस आवडीने, हो शिव ब्रह्मरस आवडीने, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग
श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ हो घोष लावणी मृदंग सदे टाळ घोष लावणे मृदुंग सदे टाळ घोष देव ब्रह्म रस देव ब्रह्म रस आवडीने देव हे जीवन घरो जन्मो जन्मोत्तारी काय अशी संगत असेल ना तर मग महाराजांना सुद्धा अशाच काहीतरी चाली आठवतात खरंच. चला आता यामध्ये बोलायचं म्हणलं तर आपण शेवटी बोलूया. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाच कीर्तनाचे रंगी रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू ज्ञान वा, वा, वा. दीप ज्ञान दीप ज्ञानदीप ज्ञानदीप लावू जगी लावू जगी लावू जगी ज्ञानदीप लावू जगी सर्वात साडोनी बाजार सर्व साडोनी बाजार सर्व साडोनी बाजार सर्व साडोनी सर्व साडोनी सर्व साडोनी नाचू कीर्तनाचे रंगे. एक बार सर्व वादक आणि गायकांसाठी एकदा जोरदार. खरंच लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडी. आणि हाच ब्रह्मरस आणि या ब्रह्मरसाचंच औषध महाराज या अभंगामध्ये सांगतात. ब्रह्मरस घेई काढा. आता काहींच्या मनामध्ये अशी शंका असेल की बाबा अनेक रस आम्ही ऐकलेले आहेत. उन्हाळ्यामध्ये काय असतो? आमरस. आमरस उन्हाळ्यामध्ये असतो. आणि एक रस 12 महिने 18 काळ असतो. तो काय असतो? सोमरस. सोमरस ऐकला का तुम्ही? तर हे वेगवेगळे रस झाले. परंतु या अभंगामध्ये कोणता रस सांगितलेला आहे? ब्रह्म. सेवितो हारस वाटे तो अनेका हो 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 सेवितो हारस हो वाटे तो अनेका हो 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 सेवितो हारस
भरी यारे होऊ नका रान भरी यारे होऊ नका सेवितो हा रस वाटितो आणि का. तर हा जो ब्रह्मरस आहे, या अभंगामध्ये सोमरस किंवा आमरसाची चर्चा नाही, या ठिकाणी ब्रह्मरसाची चर्चा. ब्रह्मरसाचं औषध महाराज आलेल्या साधकांना सांगतात. आणि हा ब्रह्मरस कुठे मिळेल, कसा मिळेल, तर तो कुठे आहे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आणि हा ब्रह्मरस सेवन केल्यानंतर आणि पथ्यनाम विठोबाचे मुखाने त्या पांडुरंगाचं विठोबाचं नामचिंतन केल्यामुळे काय होऊ शकतं, तर महाराज सांगतात तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही व्याधी आहेत, दुःख आहे, हे सर्व नाहीसं होईल. आता काही लोकांना शंका असते की महाराज आम्ही जर पथ्य पाळलं, म्हणजे आम्ही काय केलं, भगवंताचं नामचिंतन केलं, नुसतं भगवंताचं नामचिंतन केलं आणि संतांच्या संगतीमध्ये हा ब्रह्मरस सेवन केला, लावणी मृदंग, तर खरंच आमची दुःख नाहीशी होतील का, आमची व्याधी नाहीशी होतील का, आमचे आजार नाहीशी होतील का, अशी शंका काहींच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. अशी शंका त्या साधकांच्या मनामध्ये होती. कारण बऱ्याच वेळा काय होतं पहा, आपण सुद्धा कधी कधी डॉक्टरांच्या गेल्यानंतर डॉक्टर जे काही प्रिस्क्रिप्शन, जे काही औषध गोळ्या देतात ना, आपण कधी कधी विचारतो की डॉक्टर ह्या गोळ्या घेतल्यानंतर हे इंजेक्शन आपण जे लावलं ते लावल्यामुळे हा माझा जो आजार आहे तो नक्की बरा होईल ना. हा कधी कधी प्रश्न विचारतो ना आपण. करोनामध्ये सुद्धा पहा, करोनामध्ये काय झालं होतं की बाबा खरंच ही लस घेतल्यानंतर हा आजार किंवा हा टळू शकतो का, तर अशी काही शंका, असे प्रश्न असतात. कधी कधी आपण विचारतो का पहिल्यांदाच माझ्यावर हा प्रयोग तर करत नाही तुम्ही औषधाचा. तर आलेल्या साधकांना तुकाराम महाराज सांगतात, बाबांनो ह्या औषधाने साधा सुद्धा रोग नाही, तर काय होतो, भवरोग सुद्धा बहुरोगायचे नाय, बहुरोगायचे नाय, नाय, बहुरोगायचे नाय, बहुरोगायचे नाय, Ah
बाबा जाय अनेक काय हे शुल्लक अनेक काय हे शुल्लक अनेक काय हे शुल्लक बहुरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लक आहे. महाराज म्हणतात की बाबांनो, या औषधाने आणि या पथ्यामुळे काय होतं तर बहुरोगा ऐसे जाय, जाय बहुरोग सुद्धा नाहीसा होतो. त्याच्या समोर हे बाकीच्या ज्या व्याधी आहेत, आजार आहेत, हे फारच क्षुल्लक आहे म्हणतात. तर बहुरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लक आहे. परंतु यावर पुन्हा साधकांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण होते की हा बहुरोग काय प्रकार आहे, हा कोणता आजार आहे. कारण आजपर्यंत आम्ही अनेक रोगांबद्दल चर्चा किंवा ऐकण्यात आहेत. वेगवेगळे रोग आहेत ना. पूर्वी एक रोग होता, कोणता होता? कुष्ठरोग. कुष्ठरोग ऐकलेला आहे आम्ही. अजून कोणता रोग ऐकलेला आहे? कोणता ऐकला आपण? मागे करोनाबद्दल आपण ऐकलेलं आहे. मग काहींच्या मनामध्ये शंका अशी निर्माण होईल की महाराज, औषध समजलेलं आहे, पथ्य समजलेलं आहे, परंतु या सर्वामुळे काय नाहीसं होणार आहे? बहुरोग नाहीसं होणार आहे. आणि या ठिकाणी जे आम्ही काही आहोत, ॲटलिस्ट या मेडद गावामध्ये तरी आम्ही कसं ऐकलं नाही म्हटले कुणाला बहुरोग झालेला आहे, अशी शंका निर्माण होऊ शकते. पण एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगावीशी वाटते की आपल्या सर्वांनाच गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय 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 गोपाल कुमार हरि जय 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 गोपाल कुमार हे ना ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा, घे काढा, ब्रह्मरस 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 घे काढा. तेने पिडा वारला, तेने पीन मारला, तेने पिडा वारला वारला वारला, तेने पिडा वारला, तेने पिडा वारला. पंचनाम विठोबाचे, पंचनाम विठोबाचे, जेने पिडा वारेल, जेने पिडा वारेल, पत्यनाम विठोबाचे. आणि कळमाते देवी आणि कळमाते
पद्मनाम विठोबा पद्मनाम विठोबा आणिक वाचन सेवी आणिक वाचन सेवी पद्मनाम विठोबाचे पद्मनाम नाम ढाला विठोबाचे ढाला ढाला विठ्ठल 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 ब्रह्मरस घेई काढा. आणि खऱ्या अर्थानं खरंच म्हणजे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष याची खरंच अनुभूती जर घ्यायची असेल तर खरं आजचा हा कीर्तनाचा सोहळा एकदा वादकांसाठी मारुती महाराज यांच्यासाठी पुन्हा एकदा खरंच जोरदार टाळे जुनेच. ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचेन सेवी भवरोगायसे जाय अनेक काय शुल्लके. महाराज म्हणतात भवरोगासारखा दुस्तर आजार या रोगाने नाही सवतो, इतर आजार यापुढे शुल्लक आहेत. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी सर्व उपस्थित जे श्रोते वर्ग आहेत ह्या सर्वांना सुद्धा असं वाटतं ना की आपल्या आयुष्यातील ज्या व्याधी आहेत दुःख आहेत हे सर्व नाहीसे व्हावेत असं वाटतं की नाही? सगळ्यांना वाटतं ना हो? कुणाकुणाला वाटतं? सगळ्यांनाच वाटतंय, परंतु त्यासाठी असं वाटून होत नाही. पहा, म्हणजे औषधाचं नाव ऐकलं, डॉक्टरांनी सांगितलं ताप आलेला आहे ना तर कोणती गोळी घ्या? डोलो 650 किंवा पॅरासिटिमॉल. आता मी तुम्हाला सांगितलं की ताप आल्यानंतर कोणती गोळी खायची आहे? पॅरासिटिमॉल आहे. आणि त्याचं पथ्य काय आहे ते पथ्य सांगितलं. आता गोळीचं नाव ऐकलं आणि पथ्य ऐकलं, आजार बरा होईल का हो? त्यासाठी काय केलं पाहिजे? सॉरी, खावी लागेल. त्यासाठी ती गोळी खावी लागेल, पथ्य पाळावे लागेल. आता असं नुसतं मला सांगा, असं बसून होईल का हो? पथ्य नाम विठोबाचे नाव घ्यावं लागेल मुखाने, पांडुरंगाचं. ब्रह्मरस घेई काढा, तो काढा श्रवण करायचा आहे. काढा श्रवण करायचा आणि पथ्य काय सांगितलं? तोंडाला आहे, मुखानं त्या भगवंताचं नामचिंतन करायचंय. ब्रह्मरस कुठे आहे? लावणी मृदुंग श्रुती टाळघोष या संत समागमामध्ये, या कीर्तनामध्ये हा ब्रह्मरस सेवन करावयास मिळतो आणि भगवंताचं नामचिंतन होत असतं. परंतु मला असं वाटतं आता जवळजवळ कीर्तन संपण्याची वेळ आलेली आहे, परंतु बसलेल्या अनेक श्रोत्यांनी अजूनही काही पथ्य नाम विठोबाचे घेतलेलं नाही. 2 तास खाली बसून सगळे नुसते हा गायक काय म्हणतायत, वादक काय छान वाजवतायत, एक नंबर. परंतु आता काय करायचंय? आता नंबर कोणाचा आहे? आता श्रोत्यांचा आहे. पहा, श्रोत्यांसाठी आता काय करायचंय? पथ्य नाम विठोबाचे. सर्वांनी काय करायचं? भगवंताचं नामचिंतन करायचं. त्यासाठी काय करायचं? जे पुरुष मंडळी आहेत बसलेले, जे श्रोते वर्ग पुरुष मंडळी, ह्या सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी जरा हात वर करा, हात थोडेसे मोकळे. मला माहिती आहे की गारठ्याचे दिवस आहेत, परंतु जे पुरुष आहेत ना, फक्त पुरुष असतील त्यांनीच हात वर करा. मला वाटतं लक्षात आलं सगळ्यांच्या. पुरुष असतील, पुरुष, त्या सर्वांनी हात वर करा. ठीक आहे. आणि माझ्या बरोबर पहा, माझ्या बरोबर कोणी पुरुषांनी म्हणायचं आहे आणि पाठीमागे महिलांनी म्हणायचं आहे. माझ्या बरोबर पुरुषांनी काय म्हणायचं आहे पहा, एकदा ऐका. विठ्ठल रखुमाई विठ्ठल विठ्ठल माई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल विठ्ठल. वा, सुंदर. विठ्ठल रखुमाई विठ्ठल
विठ्ठला रखुमाई विठ्ठल विठ्ठल आई हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा हे विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल मी सर्वांनी एकदा गजर करा. बोला कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जय संत तुकाराम महाराज की जय जय हा सुख सोहळा हा कुठेही पैसे देऊन सुद्धा मिळणार नाही. आणि म्हणूनच पहा, लावणी मृदंग श्रुती टाळघोष सेवू ब्रह्मरस आवडीने. आणि हे आपल्या संत महात्म्यांना खरंच माहीत होतं. आणि म्हणूनच अतिशय साधे सोपं औषध पथ्य महाराजांनी या अभंगातून तुम्हाला सर्वांना सांगितलं. आणि महाराज म्हणतात की हे औषध घेतल्यानंतर हे पथ्य पाळल्यानंतर सर्व दुःख दंड नाहीशी होईलच, परंतु त्याचबरोबर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात तो का माने कामने नोय बाधा तुका मने नोय बाधा कामणी डोहे बाधा तुकामणी डोहे बाधा आनिक कदा भूताचे आनिक कदा भूताचे
तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची. तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की या ब्रह्मरसामुळे पथ्यनाम विठोबामुळे काय होणार आहे तर तुका म्हणे नव्हे बाधा, कसल्याही प्रकारची बाधा होणार नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बाधा असतात, तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची. आता या चरणामध्ये महाराजांना जी भूतेखेती अपेक्षित आहे, तर ही भूतेखेती म्हणजे कोणती आहेत? खरं तर भूताखेतांबद्दल महाराजांचं वेगळं मत आहे, परंतु या अभंगामध्ये महाराज म्हणतात की तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची. तर ही भूते म्हणजे कोणती आहे तर पंचमहाभूते. तर पंचमहाभूतांपासून हा जो आपला देह बनलेला आहे आणि याच्यामुळे आपण सर्वजण ज्या जन्ममरणाच्या रहाटगाडग्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. जर या जन्ममरणाच्या रहाटगाडग्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर त्यासाठी हे एकच औषध आहे आणि हे एकच पथ्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची. त्यासाठी पथ्य एकच आहे, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचेन सेवी. परंतु त्यासाठी औषध कोणतं आहे? ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा वारेल. आणि याच्यामुळे सर्व रोग व्याधी नाहीशे होतील. कारण भवरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लके. आणि असा हा सुंदर संदेश, औषध, पथ्य ज्या संत महात्म्यांनी तुम्हा सर्वांसमोर पोहोचवलं, त्या संत महात्म्यांचंच एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम